मध्ये इकडे तिकडे वाईन नाही तर शेतकऱ्यांचं काय होणार? द्राक्ष पिकणाऱ्या शेतकऱ्यांचं काय होणार? वाईन सगळ्यांनी प्यायली पाहिजे. वाईन म्हणजे काय? एक बाटली जर तुम्ही वाईन का नशा येते, एवढी बाटली असते एवढी प्यायला तर काय नशा येते नाही ना. आणखी 2 बाटली वाईन का घेणार नाही का? लोकांनी विरोध केला. महाराष्ट्राचे लोक कसे थोडे जरा सावध आहेत, जागरूक नाही बाईक नका म्हणून ते बाईक लागू किरावाला जगात मिळते. तर माझा आपला विषय इथे होता, आपण जरा इथे भरकटलो की व्यसन म्हणजे काय. आजच्या मीटिंग तुम्हाला हे जरी कळलं ना की व्यसन म्हणजे काय, ते 31 तारखेला तुम्ही जेव्हा तयारी मिळाली. 31 तारीख हा मुक्तीचा दिवस आहे. त्या दिवशी तुम्हाला तंबाखूतनं धूम्रपानातनं सहजपणे बाहेर येता आलं पाहिजे. असं काही वाटता कामा नाही की मेंदूतनं आवाज येतोय चल खाले तंबाखू. मेंदूतला आवाजच बंद झाला पाहिजे. आणि तोही आपोआप नरेंद्र चित्ते त्यासाठी शपथ देत नाही. यांच्यासाठी मशीन गन घेऊन येत नाही. कसा खातो बघतो लेखा तुला दादर दादर असं काही करत नाही. कुठलेही आश्वासनं देत नाही, प्रलोभनं दाखवत नाही की तुला तिकीट देईल, तंबाखू सोड, ह्या डोंबळीतनं तुझा उमेदवारी पक्की विधानसभेला, आतलं काही नाही. मग ती काय जादूचा प्रयोग आहे तुम्ही तो बघणार आहात. त्यांची आपण थोडीशी झलक सुरुवात आपण करतो की व्यसन म्हणजे काय. तुम्ही सांगितलं मला फक्त 3 शब्दात सांगता होता व्यसन म्हणजे काय. अशी गोष्ट की जी आपल्याला कळते का कळत नाही? कळत नाही. कळतं का आपल्याला तंबाखूचं पाणी येणार आहे? कळतं का आपल्याला? नाही. पण ती करायला लागते की नाही? करायला लागते की नाही? करावीच लागते. मग त्याचे दुष्परिणाम काही का होईना, बरोबर आहे. मी असे लोक बघितले की पोट हात कापावा लागलाय सिगरेट ओढल्यामुळे. बरेच नावाने लोक म्हणतात रक्तवाहिन्यांचा हात कापावा लागलाय. कुठल्या इथून होतात मग कुठल्या वापरणार? दोन्ही जर कापले काय करणार? तिथं बायको, आपल्या इंडियात बायको सगळ्यात चांगला प्राणी असतो. ती सेवा करायला कधी तयार असते, मग ती आपल्या तोंडात ठेवणार. इट इज अ फॅक्ट ऑफ लाईफ. खोटी गोष्ट नाही. अमेरिकेत आपला एक जण जपानमध्ये गेला होता आणि तंबाखू मिळत होती अशी तंबाखू असते ना, मराठी माणूस. पण त्याने त्या जपानमधल्या शहराच्या बाहेर टोकियोच्या बाहेर कुठेतरी एका मराठी माणसाचं हॉटेल होतं, शोधून काढलं आणि तिकडे गेला आणि तिथून त्याने तंबाखू. बाहेर एक उद्योगपती आला होता तंबाखू सोडण्यासाठी. तो म्हटला मी केरळमध्ये तो गेला होता. केरळमध्ये त्या काळात तंबाखू बंदी होती. माझ्या हायकोर्टाने तंबाखू बंदी आणली. फार जोरात चालू होतं. तंबाखू द्यायचे नाही. कुठे तंबाखू मिळायची नाही. मग तो एका स्टेशनवरती एक म्हातारी भिकारी बाई, त्याने काय केलं? भिकाऱ्या पुढे हात पसरला आणि भीक मागितली तंबाखू. म्हणजे व्यसन अशी गोष्ट आहे की जी आपल्याला समजतच नाही, पण ती करावीच लागते. त्याचे काही का दुष्परिणाम होईना. त्याला म्हणतात व्यसन. जे सोडता येत नाही सहजा असं. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण जबाबदार आहोत का? आहोत का? नाही का? हो नाही. गुड. आपण जबाबदार आहोत का? नाही. आपण जबाबदार आहोत का? आपण जबाबदार आहोत का? नाही. म्हणजे आपण ह्या गोष्टीला जबाबदार नाही. जसं आपल्याला एखादा रोग होतो, एखाद्याला आजारी पडल्यानंतर कसं लोक कौतुक करतात, नरेंद्र चित्तेला हार्ट अटॅक आला, लगेच हॉस्पिटलमध्ये, लगेच नातेवाईक कोण फळं घेऊन जाणार, काय करणार, काय करणार, कोणते टीका करतात का आपल्याला? सगळ्यांना काळजी असती नसेल, किडून बायको मोडून लगेच पैसे भरणार हॉस्पिटल डॉक्टरला. पण आपण तंबाखूचे व्यसनी आहोत. आपण धूम्रपान करतो. त्याच्यात आपल्याशी कोणीतरी चांगलं बोलतं, कोणी साधू दाखवतं, कोणी प्रेम करतं. मूर्ख आहेत ते सगळे. हा सुद्धा एक प्रकारचा आजार आहे. हा आपण स्वतःहून उडवून घेतलेला नाही.
आपण याला जबाबदार नाही हे डोक्यात काढून टाका. तुमच्या मनातली गिल्ट, अपराधीपणाची भावना, अरे रे रे मी तंबाखू खातो म्हणजे मीच कोणीतरी वाईट आहे, मीच बिघडलेला आहे, मला अक्कल नाही का, असे आपल्या डोक्यात आपली बायको, भाऊ, बहिणी, डॉक्टर सगळे राहतील, मूर्ख आहेत ते असं सांगा. नरेंद्र चित्ते म्हटलं मला काय फिकीर नाही द्यायची. हा एक प्रकारचा गंभीर स्वरूपाचा कुठला आधार आहे? शारीरिक आधार आहे का मनोशारीरिक आधार आहे? हा मनाचा नाही आहे, मनोशारीरिक आधार आहे गंभीर स्वरूपाचा. आणि याच्यामध्ये आपल्याला मदत मिळाली पाहिजे का आपल्या निंदनाची झाली पाहिजे? मदत मिळाली पाहिजे. तसं होत नाही दुर्दैवाने या समाजामध्ये. तसं होत नाही. आपल्याला काही माहितीच नाहीये, आपल्याला काही ज्ञानच नाही याच्याबद्दलचं. आपल्याला होतं माहिती कुठला आजारी पडली गोळी खायची बरं आहे. काय झालं की गोळी खायची, माझं डोकं दुखतंय गोळी खा, माझं अंग दुखतंय गोळी खा, मला हे झालं गोळी खा, इंजेक्शन घे, गोळी खा, इंजेक्शन, ऑपरेशन. आजार म्हणजे गोळी, इंजेक्शन, ऑपरेशन. व्हेरी रॉंग. या कुठल्या गोळ्या खाणार तुम्ही सांगा बरं? सिगरेट सोडण्यासाठी अनेक लोक गोळ्या करतात. थोडे जण गोळ्या खातात, थोडे गोळ्या घेतात, पण काय करतात, काय उपयोग होतो त्याचा? होत नाही. बाबाकडे जायचं मरण येते एकदम. बाबा लोक काय करतात, मी आता बोलत नाही, बोललो काही लोक असे पण आहेत की आमच्याकडे म्हणजे काही लोक असे आले ज्यावेळी जिल्हा परिषदेला जातो तर एक दोन शिक्षक होते की त्यांना सोडायची भरपूर इच्छा आहे आणि त्यांना कोणी मदतीचा हात नाही आहे, सपोर्टिव्ह नाही किंवा असं थोडंसं प्रयत्न कर, सांगणार कोण नाही. तर एखादं असतं की बाबा मी इकडे गेलेलो, मला दिली माझे बरं झालं, रत्नागिरीची गोष्ट आहे शिडीची. तर त्यांनी काय केलं, कुठेतरी बाबा वगैरे त्यांच्याकडे गेले, त्यांच्याकडे त्यांनी काहीतरी घेतलं माहीत नाही, हे त्यांनी खाल्ली. त्यांच्या 2 दिवस त्यांच्यामुळे परिणाम होता की मला काहीतरी दिलं म्हणून ते 2 दिवस हात नाही लावले, म्हणजे त्यांची तिकडे परिणाम. पण तिसऱ्या दिवशी त्यांना जवळजवळ झाला त्याच्यामुळे, म्हणजे साईड इफेक्ट भरपूर निघाले. त्याच्यामुळे त्यांना ऍडमिट करावं लागलं. त्याचा शोधायला मारायला निघाले गावकर, हे आहे कुठे बोलले ते. या सगळ्या गोष्टी पण समोर बरोबर आहे. त्यांनी सांगितलं बरोबर आहे की असं काय औषध असतं, फसवणूक जास्त होते. आज मार्केटला की काय औषध मिळतात, राजस्थान औषध असो कोणी असो, दे आर चिटिंग. इथे सुद्धा फूड अँड ड्रगचे लोक काहीही करत नाही. याची कितीतरी बनवेली करणार आहेत की जे टीव्हीवर जाहिरात देतात, तंबाखू छोडो, दारू छोडो. आता दारू सोडणाऱ्यांसाठी तर त्यांच्या बायका त्यांच्यावर इतके अत्याचार करतात, तिथे औषधं घेऊन येतात. कुठल्या औषध करतात, त्याच्या उलट्या येतील, डोळे लाल होतील, मग जेवणात न दे, इकडून दे तिकडून दे. आणि काय होतं, काही वेळ दारू बंद होते म्हणतात आपल्याला थोडे दिवस, नंतर त्याला कळतं की बायको आपल्याला फसवते, तो काय करतो, जास्त प्यायला. खोटं काहीच नाही, पण अज्ञानामुळे हे सगळं चाललेलं आहे. बोल. तर गोष्ट कशी आहे ती समजली तर तुम्हाला समजेल. औषध, गोळ्या, गंडे दोरे, माळा, शपथ, दमदाटी, जे आपले हातारे साहेब हे फार पॉप्युलर. जणू काय भ्रष्टाचार भारतात दूरच झाला आता ते आल्यापासून. त्या हातारे साहेबांची आयडिया काय, आपलं झाडाला दावड्यांना बांधायचं आणि व्यसन करायचं. नॉनसेन्स. तो आजारी तो माणूस, त्याला काही वेळ लागला दारू पिऊन, त्याला दारू प्यावीच लागते. त्याची अवस्था अशी असते, आपल्याला असते, आता सिगरेट ओढावीच लागते. काय करणार ते? मी सांगून आता माझे मैत्रीण होती जुनी, थोडी मोठी ती आर्टिस्ट आहे, अगदी फार मोठी, एका मोठ्या संस्थेची प्रमुख. सिगरेट जास्त बायकांपुरुषात फरक काय असतो? काय नसतं, आपल्या डोक्यात काहीतरी कुठं राहिले. बायकांपुरुषात काय फरक नसतो, बाई आणि पुरुष सारखेच असतात. बाईने रस्त्यावर बाई रस्त्यावर दारू पिते, सिगरेटचा काय बाईने पुरुष होऊ नये का? स्वातंत्र्य आहे, डेमोक्रेसीमध्ये आपण आता लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. तुम्हाला जर तंबाखू खायचा बाईला अधिकार नाही का? काय कमाल राहू तुमची. सगळ्यांना हे अधिकार आहे, बायकांना इक्वल अधिकार आहे. ड्रग घेण्याचे सुद्धा, तंबाखू खाण्याचे, सिगरेट ओढण्याचे आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्यातनं ते मुक्त झाले पाहिजे गोष्ट वेगळी आहे. अरे बाबा, संस्कृती कोण पूछता है? अरे जिथे लोक, तुम्ही आळंदीला कधी जातो ना, आळंदीला सगळं लिहिलं असतात, खोटं बोलू नये, हे करू नये, ते करू नये, ते करू नये, ते करू नये. आणि काय करायचं आपण करत नसतो. सगळे लोक जेव्हा जिकडे तिकडे जातात धार्मिक स्थळांना, आता मी काही इथे टीका करायला आलो नाही, चुकीचा अर्थ घेऊ नका.
पण आता ते आपले प्रसिद्ध स्थळ आहे साऊथमध्ये धार्मिक स्थळ काय ते म्हणतात बालाजी. बालाजी. माझी अशी कार्यशाळा चाललेली होती. तिथे एक मोठा माणूस होता, मार्केटिंग मोठा मॅनेजर होता. अशा कार्यशाळा नेहमी घेतो असतो. तर तो म्हटला सर तुम्हाला माहिती आहे का? म्हटलं काय? म्हटलं बालाजी पार्टनर लोकांचं. बालाजी ते